मिक्स करतो हॅलो 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 गाईज कुठे आहेत आपण? आम्ही आहोत कुठे आहोत आपण? महादेवगडला आम्ही चाललोय गोवा. दुसरा दिवस आहे आमचा. येस, आम्ही ॲक्च्युली कालच निघालेलो. आम्ही पहिला मुक्काम केला कोल्हापूरला, पण आम्ही काहीच शूट नाही केलं. आपण फिरलो खूप कोल्हापूरमध्ये. आम्ही ठरवलं होतं रेकॉर्ड नाही करायचं. महालक्ष्मीला गेलो आम्ही, रंकाळा लेकला गेलो आम्ही, महाराजा पॅलेसला गेलो. आम्ही खूप फिरलो आणि नंतर आम्ही तिथे स्टे केला आणि आज सकाळी आम्ही निघालो गोव्यासाठी. त्यात आम्ही रस्त्याने येत असताना आम्हाला एक महादेवगड दिसला, असं आम्ही तिथे आलो आणि असला व्ह्यू आहे इथे. इकडे बघून घ्या जवळ जाऊन दाखवा ना. आणि इकडे सगळे फुलपाखरं उडत होते तर खाली झालं. आणि ते सोडे बा आता फॅमिली सोबत जाईल ती. हॅलो मित्रांनो, तनुची मैत्रीण भेटली इथे. सो ती ओळखत नाही, बरेच वर्ष झाली गेला. काय झालं? हा व्ह्यू आहे. लाईफ रिस्क मध्ये ठेवून या फोटो काढायचा. लोक कसले कड्यावर जाऊन फोटो काढतात. इथे तरी ठीक आहे, लोक त्या तिकडे डोंगरावर जाऊन फोटो काढतात. या स्पॉटला जात होते, या स्पॉटला असेच पडतात. हां, ती जर फुटबॉलासारखी झाली गोल तर ती जाईल डायरेक्ट इथे दिसणार पण नाही. जर मारते उडी, जरा ज्ञान दे ना त्यांना. त्यांना ज्ञान दे. मी जाऊन बोलून येणार होती, पण म्हटलं जाऊ दे. ते एखादी बातमी तरी बघायला भेटेल. असं नाही बोलायचं. परत एकदा. परत दुसरी मैत्री नाही, कॉलेजची वाटतं. तुम्ही त्यांना तिथे सगळे फुलपाखरं उडत होते, आता गेले. आणि हा एक आमचा फुलपाखरू इथे एवढा वेळ ना दुसऱ्या लोकांना नावं ठेवत होते की कसे फोटो काढतायत, काय काढतायत. पोच द्या बाळा. गडाला यायचं रिझन माहिती काय होतं? हा रस्ता. भाई असला सुंदर रस्ता आहे हा, मी काय सांगू. म्हणजे हा पूर्ण रस्ता असाच आहे, फक्त झाडं आणि एक छोटूसा रस्ता. आणि एवढं मस्त वाटतं इथे फिरताना. आणि ऊन आहे पण हवा एकदम थंडगार आहे, एकदम मस्त, एकदम छान. हॅलो, आम्ही पोचलोय गोवा. आम्ही गोव्यात पोचतोय आणि आता जरा जस्ट बीचेसला वगैरे जातोय. जरा फिरतो. आम्ही असंच चाललो आहे. जरा पहिले एक्सप्लोअर करू आजूबाजूचा आणि थोडीशी शॉपिंग पण करू. आणि क्लायमेट एकदम छान आहे आणि गर्दीच नाहीये, कोणीच नाहीये. तारीख आहे आजची? आज काय तारीख आहे? आजची काय तारीख आहे? म्हणजे 13 जुलै. काहीच पाऊस नाहीये ना. पाऊस आहे भाई. आम्ही एवढे रील पाहिलेला ना की इतका पाऊस आहे आणि खूपच वादळ आहे आणि काहीच कामाचं नाही. बीच बंद आहे, घंटा काहीच बंद नाही. ऑफ सीझन आणि क्लायमेट एकदम चिल आहे. बीच खाली आहे थांबले आणि पूर्ण बीच खाली आहे, कोणीच नाही आहे आणि बीच चालू आहे. येस, आम्ही एवढे रील्स पाहिलेत की काहीच नाही आहे, पण काय गोलगोल फिरवताय. आम्ही ऍक्टिव्ह घेऊन चाललो. बाय बाय. बाय बाय. किती वेळेस बाय बोलणार आहेत आपण? प्रत्येकाच्या वेळेस थोडी ना बाय बोलू शकतो. तेच नाही. आणि हा एकदम प्राईम लोकेशन आहे, ठीक आहे. येस, इथे डायरेक्ट काय बोलतात त्याला, काय बोलतात त्याला, मेन सर्कलच आहे, दाखवू शकतो. आम्ही चुकीचे होतो गाईज. इथे आम्ही दुपारी आलो 4 वाजता, तेव्हा काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं. आणि आता भाई साहब एवढी गर्दी अचानक कुठून आली? ऑफ सीझन मध्ये आणि हा जुलै आहे. एवढे लोक आत्ता का आलेत? आपण पण का आलोय? त्याच रिझन ते पण आलेत. सॉरी, आम्ही आलेत कारण की आम्हाला आत्ता सुट्टी मिळाली म्हणून. रील्स बघून नाही आलोत आम्ही, बिलकुल नाही. तुम्ही? नाही, रील्स मध्ये एवढंच सांगत होते गर्दी आहे जास्त नाही. एवढी पण भरपूर आहे यार. क्लायमेट पण वेगळंच दाखवलं होतं. हो, पण पाऊस वगैरे काहीच नाही. आम्ही आलो तेव्हापासून फक्त ऊन आहे.
वॉर्निंग दिली होती ना ग, वॉर्निंग दिली होती ना पाण्यात उतरू नका 30 तारखेपर्यंत. मी चालली आता पाण्यात उतरायलाच. मस्त वाटतंय. गोवा आमच्या लिस्टमध्ये होताच नाही फिरण्याच्या. ॲक्च्युली आम्ही चाललो होतो केरळ, पण पावसाने 4 दिवस एवढी घाण केली ना की आम्हाला केरळचा प्लॅन कॅन्सल करून गोवा यावं लागलं. गोवा आम्ही आधी येऊन गेलेलो होतो, पण दोघी सोबत नव्हतो आलो म्हणून चलो क्यों नाही असं. आणि असं नाही, गोवा म्हणजे ऑन द वे पुणे टू कोल्हापूर, कोल्हापूर सातारा कराड सगळं आम्ही करतच आलो. आमचे 2 दिवस फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये गेले होता. आणि रोड ट्रिप असल्यामुळे आपण जिकडे थांबू तिथं एन्जॉय करू आम्ही. बट थकलो नाही येत आम्ही. जिथं वाटलं तिथं थांबत आलं. आम्हाला गोवा पोचायला 2 दिवस लागले. काय बोलायचं ते सुचत नाही. काहीतरी बोलत राहावं लागेल. बोलावं तर लागेल. बोलावं तर लागेल. काय बोलायचं आहे, जाऊ दे, एन्जॉय करून निघू. आम्ही कालच ब्लॉग सुरू करणार होतो, पण आता कोल्हापूर गेलो तर काय एक फोटो पण नाही काढला. रस्ते लई सुंदर होते. रस्ते एकदम भारी झाले, पहिल्यासारखे नाही झाले. रस्ता आणि एवढं खाली होते रस्ते पण ना, तिथे आता पण कॅमेरा फिरवा ना, असलं सुंदर वाटतंय ना. थँक्यू भैया, थँक्यू. स्कॅमर लगेच फिरायला. झगडा समोरचं भांडण होतं. हा, समोर भांडण होते. समोर एवढं सुंदर व्ह्यू आहे आणि एक कपल भांडण करतात. कपल भांडण नाही करत, ती पोरगी भांडण करते. त्याला जगणं मुश्किल करून टाकले एवढं बीच काय त्याने तिचं काहीतरी नाव घेतल्याशिवाय ती कशाला त्याच्यावर ओरडेल. त्यानेच काय नक्की काहीतरी केलंय म्हणून तेवढे ओरडते. तो गुपचूप ऐकतोय म्हणजे त्याची चुकी आहे. असं नाही मॅटर करायचं. तो ऐकतोय ना म्हणजे त्याची चुकी आहे, संपला विषय. आणलाय फिरायला तर गुपचूप राहायचं ना. पकडलं भाई, जरा सॉर्ट करते, सॉरी बोलायला लागला परत. चूक नसताना सॉरी. शिका जरा, शिका. दाखवू का तुम्हाला एक शॉर्ट? नाही एकच शॉर्ट. असं नाही दाखवायचं. कायच मजा आहे माझी, नुसतं बोलतं असं. एक ते घेऊनच घ्या. असं नाही दाखवायचं. भांडण करून तिकडे पळून गेले एवढ्या पीस ठिकाणी. तो धावतोय, मनवतोय. चुकी नाहीच करायची ना असं करण्यासाठी. पहिलेच नीट राहायचं, ऐकून घ्यायचं गुपचूप. ती वेळच नाही येणार ना मग. ही आमची मॅडम भूतदया. त्या कपल एक फोटो काढत होतं एकदम क्यूट, पण त्यांना जमत नव्हतं. ही त्यांची मदत करायला गेली. भूतदयावादी. नाईस. कंटेंट क्रिएटरचं भूत. हे कपल कधीपासून फोटो काढत होतं आणि त्यांना जमत नव्हतं सोलो फोटो काढायचं. क्यूट कपल होतं बाय ते. तर आज त्यांचा दिवस स्पेशल केला आहे. अख्खी रीलच बनवून सोडेल तर, ते पण तिच्या मोबाईलमध्ये. एक्सलंट. आज तर मी यांना व्हायरलच करणार आहे. काढून द्या रे. कसं वाटलं मग रील बनवून? मस्त. अरे लई क्यूट होते ते, मस्त होतं एकदम. त्यांचं आत्ताच लग्न झालंय. अच्छा. एवढे मस्त फोटो काढलेत ना त्यांचे. आणि म्हणलं क्यूट होते पण दोघीच खूप छान होते एकदम क्यूट. चांगला मुवमेंट घेतो त्याने. तुम्ही काय बोलले? तुम्ही काय रेकॉर्ड केलं होतं का? केलं काय नाही, ऑडियन्स बघेल. आता आम्ही जाऊ शॉपिंग करायला. मी एवढे ऑनलाईन कपडे मागवले होते,
एवढे ऑनलाईन कपडे मागवले होते आणि काहीच नाही आले, डिले झाले. सो मला सगळं आता इथूनच घ्यावं लागेल. आम्ही घरातून निघालो, थोडंच पुढे गेलो आणि तेव्हा माझं पार्सल घरी आलं. पण आता ते काहीच कामाचं नाही. सो आता आम्ही आता इथे शॉपिंग करणार आहे छान छान. आणि मग मी पण इथे उद्या येऊन फोटो काढणार आहे छान छान. काय हे एक छान आहे, हे एक छान आहे, हे एक छान आहे आणि हे किती क्यूट आहे. हे 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 पिक्चर घेतो आपण. बाकीचं करू. आम्ही मस्त रूमवर परत आम्ही काहीच परत शॉपिंग वगैरे शॉपिंग केली खूप जास्त. जेवायला गेलेलो, जेवण वगैरे केलं आणि तर येस मस्त फिश खाल्ली आहे. आता रूमवर परत मला एक वाजता तरी 10 वाजता बरेच असं बंद व्हायला चालू झालं. येस आता उद्या गोवा फिरायला जाऊ. येस चल बाय बाय, गुड नाईट.